ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची काल सायंकाळी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाहणी केली। तीनहात नाका, माजुडा नाका, आनंदनगर, कासरवडवली, नागलाबंदर नाका या संपूर्ण पट्ट्यात सुरू असलेली कामं आयुक्त राव यांनी पाहिली। पेपर प्रोडक्ट्स कंपनीसमोरील पूल लवकरात लवकर सुरू करण्यासाठी जलद काम करावे असे निर्देशही राव यांनी पुन्हा दिले। महापालिका, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, MMRD यांच्यामार्फत रस्ते दुरुस्तीची कामं सुरू आहेत। सेवा रस्ते वाहतूक योग्य स्थितीत आणण्यासाठी काम सुरू आहे। तसंच कासरवडवली नाका येथील रस्ता मोकळा करण्यास सुरुवात झाली आहे। तिथे सुरू असलेली कामंही राव यांनी पाहिली। मेट्रोच्या खालील रस्ते दुरुस्तीचं काम सुविधपणे सुरू असून अधिकाधिक बॅरिकेडिंग काढण्यात आल्याची माहिती यावेळी मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। या पाहणी दौऱ्यात पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा तसंच वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते। अभियंत्याला बंगल्यावर नेऊन बेदम मारणं, चित्रपटगृहात शो बंद पाडून प्रेक्षकाला बदडणं, महिलेचा विनयभंग करणे असे नाना कारनामे करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांना खोट्या गुन्ह्याचा कट रचणं चांगलंच भोवलं आहे। 354 अंतर्गत स्वतःवर दाखल झालेला विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पीडित महिला रिदा रशीद हिच्या विरोधात रचलेल्या षडयंत्राचा अखेर पर्दाफाश झालाय। या खोट्या गुन्ह्याप्रकरणी आमदार आव्हाड आणि त्यांच्या दोघा वकिलांसह कटात सहभागी 23 आरोपींविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। यातील आव्हाडांची कथित हस्तक मुंब्र्यातील इस्टेट एजंट शबाना सौंदी हिला पोलिसांनी अटक केली असून आव्हाड आणि अन्य आरोपी मात्र मोकाट असल्यानं त्यांच्यावर तातडीचं कारवाई करण्याची मागणी ठाण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत पीडित महिला रिदा रशीद यांनी केली आहे। ठाण्यानजीकच्या मुंब्राबाई जंक्शन येथील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नोव्हेंबर 2022 मध्ये पार पडला। या सोहळ्यादरम्यान आव्हाड यांनी दोन्ही हातांनी पकडून बाजूला हटवल्यामुळे भाजप महिला मोर्चाच्या ठाणे उपाध्यक्षा रिदा रशीद यांनी आव्हाडांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता। तेव्हा सुडानं पेटलेल्या आव्हाड यांनी छटपूजेदरम्यानच्या 26 ऑक्टोबर 2022 रोजीच्या जुन्या घटनेचा बावू करून आपल्या शिवा जगताप नामक हस्तकाकर्वी रिदा रशीद यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला। या गुन्ह्याच्या तपासात कोणताही पुरावा उपलब्ध न झाल्यानं हा ॲट्रॉसिटीचा कट अयशस्वी ठरला। परंतु हा डाव फोल ठरल्यामुळे आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांकडून पुन्हा एकदा पिटा आणि पॉस्कोचा गुन्हा रिदा रशीद यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता। मात्र तपास केल्यानंतर हाही गुन्हा निष्पन्न न झाल्यानं सखोल पडताळणीअंती ठाणे सत्र न्यायालयानं बेसुमारी मंजूर करत या खोट्या गुन्ह्यातील फिर्यादी आणि साक्षीदारांविरुद्धच गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिलेत। त्यानुसार रौनक आजम शेख, शबाना शेख, शाहिस्ता कुरेशी, सिमरन सोधी, शिवा जगताप, जितेंद्र सतीश आव्हाड आणि त्यांचे इतर साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसंच न्यायालयानं पोलीस उपायुक्तांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत। विशेष म्हणजे उच्च न्यायालयाची दिशाभूल केल्यानं आव्हाड यांचे वकील ॲडव्होकेट विनोद हुतेकर आणि अन्य एका वकिलाला या प्रकरणात आरोपी केले असल्याचं FIR मध्ये नमूद आहे। हा सर्व घटनाक्रम रिदा रशीद यांनी पत्रकार परिषदेत उलगडलाय। तेव्हा आपसात संगनमत करून खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या आव्हाडांची पुरती पोलखोल झाली असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार लटकत आहे। आज हिंदीत बोलू मराठीत बोलू? आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा विषय हा आहे काय, जसं माझ्यावर एक केस झालेला, जेव्हा मी विनयभंगाचा केस केलेला एका नेत्यावर, त्याच्यानंतर कसं कट रचून कसे प्लॅनिंग करून माझ्यावर ॲट्रॉसिटी आधी, त्याच्यानंतर माझ्यावर पिटा पॉस्को, त्याच्यानंतर 420ची तयारी केलेली, त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचं आता कोर्टाकडे आहे। पिटा पॉस्कोची बेसुमारी झालेली आहे। मी समोरच्यांवर सगळ्यांवर FIR झाले। 22 लोक आहेत, 4 लोक बेलसाठी पळत आहेत। बाकीचे लोक जे मेन कट रचणारे आहेत
त्यांचं नाव जितेंद्र सतीश आवाड, बंटी नायक, परवीन पवार, शिवा जगताप असे अनेक आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। खड्डे बुजवण्यासाठी वरदान ठरलेल्या मास्टिकसाठी सध्या सरकारी यंत्रणांना धावपळ करावी लागते। विविध प्राधिकरणाच्या अखत्यारीत येत असलेल्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून खड्डे बुजवण्यासाठी मास्टिकची मागणी वाढली असून सरकारी यंत्रणांना तारेवरची कसरत करावी लागते। ठाणे महापालिका, MMRD, MSRDC, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी प्राधिकरणांच्या रस्त्यांवर खड्डे पडले। घोडबंदर मार्ग तर खड्ड्यातच गेल्याचं चित्र आहे। दुसरीकडे कॅडबरी, नितीन कंपनी, वाघभीळ आदी उड्डाणपुलांसह मुंबई-नाशिक मार्गावर देखील खड्डे पडल्यानं वाहतुकीचा वेग मंदावलाय। खड्डे बुजवण्यासाठी कोल्ड मिक्स पेवर ब्लॉकपेक्षाही मास्टिक हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, MMRD, MSRDC असेच या सर्वच प्राधिकरणांनी मास्टिकचा वापर करण्याचा धडाका लावलाय। त्यामुळे रस्त्यांची उंची वरखाली होत असली तरी देखील हा पर्याय योग्य ठरत असल्याचं दिसत आहे। त्यामुळे मास्टिक उपलब्ध होणं कठीण होत असल्याची माहिती पुढे आली आहे। घोडबंदर मार्गावरच मास्टिकचा वापर अधिक प्रमाणात होत आहे। मास्टिकचा पुरवठा करणारे पुरवठादार यांची संख्या फार कमी असल्यानं मास्टिक वेळेवर उपलब्ध होत नसल्यानं यंत्रणांची चांगलीच धावपळ उडाली आहे। डांबरीकरणात मास्टिक हे अद्ययावत तंत्रज्ञान आहे। डांबराचं तापमान 180 ते 200 डिग्रीपर्यंत असते। त्याचा सेट होण्याचा कालावधी अतिशय कमी आहे। तसंच ज्या ठिकाणी रस्ते दुरुस्तीसाठी मास्टिक वापरलं तेथे चांगलाच परिणामही दिसून। घर हडप करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक मनोहर डुमरे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पीडित तरुणीचे पती अशोक सोनावळे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे। फोफानी कंपाऊंड, डोंगरीपाडा, किंगकॉंग नगर येथे स्वप्नाली अशोक सोनावळे यांचं घर आहे। हे घर त्यांनी भाडे तत्वावर दिलंय। फेब्रुवारी 2023 मध्ये भाडेकरूचा करारनामा संपल्यानंतर स्वप्नाली सोनावळे या घराचा ताबा घेण्यासाठी गेल्या असता संबंधित भाडेकरूनं घराचा ताबा सोडण्यास नकार दिला। तसंच हे घर मनोहर डुमरे यांनी 10 लाखाला विकलं असल्याचं सांगितलं। या संदर्भात भाडेकरूनं डुमरे यांच्याशी स्वप्नाली यांचं फोनवर बोलणं करून दिलं, मात्र जुजबी बोलून डुमरे यांनी फोन बंद केला। त्यामुळे स्वप्नाली सोनावळे यांनी पुन्हा डुमरे यांना फोन केला असता हे घर आपलं आहे, तुम्ही कोण आहात, आपण इथले नगरसेवक असून आपली मालकी आहे असं सांगत डुमरे यांनी स्वप्नाली सोनावळे यांना जातीवाचक शिवीगाळ केली होती। या प्रकरणी कासरडोली पोलीस ठाण्यात दाखल केला होता, मात्र पोलिसांनी कारवाई न केल्यानं स्वप्नाली सोनावळे यांनी न्यायालयात 156(3) नुसार याचिका दाखल केली। त्यावर निर्णय देता 9 जुलै रोजी न्यायालयानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार काल रात्री कासरडोली पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। यावेळी अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे, अशोक सोनावळे, रमेश समुखराव, राजाभाई सूर्यवंशी, समीर भाऊ नेटके, ज्ञानेश्वर राजपंके आदीही उपस्थित होते। काय विषय आहे, काय प्रेस केली? नमस्कार, मी मास संघटनेचा अध्यक्ष व सकल मातंग समाज समन्वयक आणि या ठिकाणी ठाणे जिल्हा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे संयुक्त जयंतीच्या कार्यकारिणीच्या वतीने या ठिकाणी आज प्रेस कॉन्फरन्स घेण्यात येत आहे।
या ठिकाणी आमच्या समाजातील सक्रिय कार्यकर्ते अशोक सोनवणे यांना वारंवार गेल्या 1.5-2 वर्षापासून माजी नगरसेवक मनोज डुमरे सातत्याने त्रास देत आहेत आणि यांच्या असणाऱ्या घरावर 2 वेळा कारवाई करायला लावलेली आहे। या ठिकाणी असणारं त्यांचं स्वतःचं एक गाळा आहे, त्या गाळावर पण कारवाई करावी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी त्यांच्यावर सातत्याने गुन्हा दाखल व्हावा यासाठी समाजातील वेगवेगळे कार्यकर्ते नेते मंडळींनी मिळून या ठिकाणच्या DCPला पत्रव्यवहार निवेदन केलं होतं, परंतु त्यांना राजकीय दबावापोटी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता। त्यानंतर सगळ्या समाज बांधवांनी ठरवलं आणि त्यांना न्यायालयीन पद्धतीने 156(3) अनुषंगाने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम 315 व 319च्या अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, परंतु अद्याप त्यांना अटक झालेली नाही। त्यांना अटक करण्यासाठी गेल्या तासभरापूर्वी आम्ही पत्रकार परिषद घेतली, त्यावेळेला कळविण्यात आले की 8 दिवसाच्या आत जर त्याला अटक झाली नाही तर अशोकचा जो कुटुंब आहे तो कमिशनर ऑफिस किंवा कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसणार आहे। याची नोंद आपण पत्रकारांनी घ्यावी। त्याचप्रमाणे डॉक्टर